नमस्कार मंडळी. आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट ठामपणे ऐकायला मिळते की भगवान हनुमान हे बाल ब्रह्मचारी होते. म्हणजे न विवाह, न संसार, न संतान. परंतु प्रश्न असा आहे की जर भगवान हनुमान आजीवन ब्रह्मचारी होते तर मग तेलंगणा राज्यातील एका प्राचीन मंदिरात भगवान हनुमानांची पूजा त्यांच्या पत्नी समवेत का केली जाते? दरवर्षी लाखो भाविक, विशेषतः नवविवाहित दाम्पत्य या मंदिरात श्रद्धेने दर्शनासाठी येतात. मग प्रश्न उभा राहतो, भगवान हनुमान खरोखरच विवाहित होते का? आणि जर तसे असेल तर त्यांना अखंड ब्रह्मचारी का मानले जाते? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भगवान हनुमानांच्या 3 विवाहांच्या कथांचा आणि त्यांचा पुत्र मकरध्वज याच्या रहस्याचा आणि त्यांच्या ब्रह्मचर्याच्या गूढ अर्थाचा सखोल उलगडा करणार आहोत. प्रथम पाहूया भगवान हनुमान मंदिर देवी सुवर्चला सहित. हे मंदिर तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील एलंदू गावात स्थित आहे. हे भारतातील एकमेव असे मंदिर मानले जाते जिथे भगवान हनुमान देवी सुवर्चला सोबत प्रतिष्ठित आहेत. येथे भगवान हनुमान केवळ बल आणि पराक्रमाचे प्रतीक नसून ज्ञान, संयम आणि योग मार्गाचे आदर्श म्हणून पूजले जातात. स्थानिक श्रद्धेनुसार येथे दर्शन घेतल्यास वैवाहिक जीवनात समतोल, संयम आणि समज वाढते. म्हणूनच नवविवाहित जोडपी विशेषतः येथे दर्शनासाठी येतात. भगवान हनुमान तरुण अवस्थेतच जाणून होते की केवळ शारीरिक बल पुरेसे नाही, तर ज्ञान आणि विवेक आवश्यक आहे. म्हणूनच ते ब्रह्मांडातील महान गुरु सूर्यदेवांकडे शिक्षणासाठी गेले. सूर्यदेव सतत गतिमान असल्याने भगवान हनुमान ही त्यांच्यासोबत भ्रमण करत विद्या आत्मसात करू लागले. पराशर संहितेनुसार सूर्यदेवांकडे 9 विशेष विद्या होत्या. भगवान हनुमानांनी 8 विद्या आत्मसात केल्या, परंतु 9वी विद्या जीवनधर्म आणि गृहस्थ नियमांशी संबंधित होती. तेव्हा भगवान हनुमान म्हणाले, मी तर आजीवन ब्रह्मचर्याचे व्रत घेतले आहे. मग सूर्यदेवानी आपल्या तेजापासून देवी सुवर्चला या दिव्य कन्येची निर्मिती केली आणि सांगितले की हा विवाह सांसारिक नसून पूर्णतः औपचारिक आहे. विवाहानंतर भगवान हनुमानांनी 9वी विद्या प्राप्त केली आणि देवी सुवर्चला तपस्येच्या मार्गाने निघून गेली. श्रोतेहो, स्थानिक लोककथानुसार एकदा रावणाने समुद्रावरही आधिपत्य गाजवण्याचा प्रयत्न केला. वरुण देव संकटात सापडले. त्यांनी भगवान हनुमानांकडे मदतीची याचना केली. मग भगवान हनुमानांनी रावणाच्या सर्व योजना उधळून लावल्या. तेव्हा प्रसन्न होऊन वरुण देवानी आपली कन्या अनंग कुसुमा हिचा विवाह भगवान हनुमानांशी लावण्याची इच्छा व्यक्त केली. अनंग कुसुमा तेजस्वी असल्याने हा विवाह सुद्धा प्रतिकात्मक आणि औपचारिक होता. भगवान हनुमान ब्रह्मचर्य व्रतावर आढळून राहिले. मंडळी, आणखी काही दुर्मिळ लोक परंपरेनुसार भगवान हनुमानांचा 3रा विवाह रावणाच्या वंशातील कन्या सत्यवती हिच्याशी झाला. सत्यवती अधर्माच्या विरोधात होती आणि रामभक्तीने प्रेरित होती. लंकेत भगवान हनुमानांशी झालेल्या भेटीनंतर तिने धर्माचा मार्ग स्वीकारला. श्रीरामांच्या आज्ञेने तिचे संरक्षण व्हावे म्हणून भगवान हनुमानांनी हा विवाह कर्तव्य म्हणून स्वीकारला, भोग म्हणून नाही. भाविको, आता भगवान हनुमान पुत्र मकरध्वज यांच्या जन्माविषयी ऐका. लंका जाळल्यानंतर भगवान हनुमानांच्या शरीरातील तेजाचा एक अंश समुद्रात पडला. त्या तेजातून मकरध्वज जन्माला आला. मकरध्वज हा रूपाने अर्ध मानव आणि अर्ध मकर असा होता, परंतु अपार शक्तीने युक्त असा. एकदा पाताळ लोकात भगवान हनुमान आणि मकरध्वज यांच्यात युद्ध झाले. संवादातून सत्य समजल्यावर पिता पुत्रांची भेट झाली. अहि रावणाचा वध करण्यासाठी भगवान हनुमानांनी पंचमुखी अवतार धारण केला. मग प्रश्न असा उरतो की भगवान हनुमानांना ब्रह्मचारी का म्हटले जाते? त्याचं कारण असं आहे की भगवान हनुमानांचे सर्व विवाह ध्येयासाठी होते, भोगासाठी नाही. त्यांनी कधीही गृहस्थ जीवन स्वीकारले नाही. त्यांचे संपूर्ण जीवन श्रीराम भक्ती, संयम आणि सेवा यालाच समर्पित होते. म्हणूनच शास्त्र आणि संत परंपरा भगवान हनुमानांना अखंड ब्रह्मचारी, पूर्ण योगी आणि आदर्श भक्त मानते. तर मंडळी, आमची ही पौराणिक माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच रहस्यमय गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसह आपल्या लाडक्या पौराणिक गोष्टी या चॅनलवर.
तोपर्यंत राम राम.